14 वर्षांपूर्वी मला देशमुख साहेबांनी एका मोठ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकवलं होतं। तेव्हा देशमुखांनी मला सांगितलं, सरंजामे प्रभाकरला संपवा, नाहीतर तुम्ही संपाल। मीच मारलं प्रभाकरला। मनाली रडू देते ना? म्हणत का त्यांचं मन हलकं होऊ द्या, ते या बाप्पासमोरच होईल बघा। मनावर दगड ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला। जे काही घडलं त्यात आईंची काहीच चूक नाही। त्यांचं वागणं अगदी स्वाभाविक होतं। तेव्हा आईंनी लवकरात लवकर स्वतःला सावरू दिलं। माझ्या पुढच्या प्रवासात असत्य आणि अन्यायासमोर कधीही न झुकता चालण्याची शक्ती मला दे आणि माझ्या अभिला सुखी कर। मॅडम फोन मी आजी बोलते। तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं ते मी कधीच विसरू शकणार। फक्त तुझ्यासाठी नाही, मी केले ना ते प्रभाकर आणि अमृतसाठी केले। प्रभाकरला न्याय मिळायला हवा होता आणि अमृतला प्रायश्चित्त।